तर आपण पाहिलं सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया, त्यांचा हा संवाद आपण पाहिला। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। खासदार सुप्रिया सुळे हे देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतायत। आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो संतोष देशमुख यांची कन्या आपल्याला वैभवी देशमुख दिसते। तिची भेट, तिच्याशी चर्चा करताना आपल्याला सुप्रिया सुळे दिसतात। सोबतच सुप्रिया सुळे यांच्या समवेत जितेंद्र सांगलीकर ही भेट मांडली जाते। या भेटीत चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण कालच बीडमध्ये मस्साजोगमध्ये गावकऱ्यांची सुद्धा बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा काय चर्चा केली जाते या भेटीत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाले। मग त्या दिवशीच त्यांची ओळख आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे। मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांची नाही, फॅमिलीला काहीच माहिती नव्हतं। आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच ज्या दिवशी घटना झाली का ताई, ज्या दिवशी घटना झाली 6 तारखेला, 6 तारखेपासून ते फॉलोअप घेत होते। समजा कुठं घटन काय घटन आपला फोटो उचलायचं हे जमन, त्या त्यांनी 9 तारखेला ह्याच्यापाशी गाठलं त्यांनी टोल नाक्यावर। 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना। त्यांच्या मागे एक गाडी होती, त्यांच्या मागे एक गाडी होती, अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती। ह्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आधीच उभा राहिले होते पुढे। आरोपी जे होते का पुढे होते आधीच। नोटीसवर सोडून देत माणसं, ज्यांनी आरोपी पडविले त्यांचे ते डॉक्टर त्यांना सुद्धा हीच तर नोटीस दिली. सीआयडी ऑफिसमध्ये त्याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी का बोलवलंय? हा, जो माणूस त्याला सोडायला आला आणि त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता घेऊन, त्याच दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती। सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली होती, मध्ये धमकी दिली होती। कोणी इथे आहे आमच्या गावा शेजारीच आहे तुझं तांदळ साधेगाव। काय नाही, काय नाही, काय काही पोलिसांच्या झाल्यामुळे बांधलं झालं 7 तारखेला हे सुनावणीला मारलं ना, त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली हा बघत होता आम्ही ते तपासलं विचारलं ना तर ते ऐकण्यासारखं नाही ते। या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्यात सगळं गोलमाल आहे। म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी तपास केला। त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून देतात। तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो पीआय असेल, पीएसआय असेल किंवा डीवायएसपी असेल ह्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देत होता। नाही, पण ह्याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये आहे, दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते। ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात। की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं? आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील, नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झाल्या तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना, बाकीचे कसे बाहेर येतील? भीतीचं वातावरण आहे गावाला आणि स्वाभाविक आहे। आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये अशी लोक जर घाबरत असतील किती मोठं अपयश आहे, दहशतच आहे किती अपयश आहे। संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं। त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका, त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं। ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील,
कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील काय असतील, फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकरं गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर, तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं, थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारेकऱ्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण कोण नसल, ह्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं, ह्यांना काय करायचं, ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं का असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का. मला करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटत. मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय, 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच ऑफ झाला. धनु दादाचा फोनच लागत नाही रे. म्हणला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला शब्द देते, पूर्ण करा. तुमच्या मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या मला नातवंडांना न्याय न्याय तर देईन. पाहिजे. मी तुम्हाला न्याय देईन. मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजेत. आणि तिचं म्हणणं संरक्षण आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, एक कशी गाडनी काय येतील? होणार आहे? एक गाडनी काय होणार आहे? ज्या पोलिसाला विश्वास आहे, हो मग त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास देतो. संतोष विचार ना, मी सांगते ना. रेवता पाटील हा तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम्स करून राहण्यासाठी आले, त्यावेळेस धनंजय देशमुखने यांनी त्यांच्या मिसेस मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं आणि एवढं चांगली ओळख होती. ठेवले त्यांनी. काय करायचं त्या बिचाऱ्याने? आई लहानपणी मारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे. वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे. सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण? काय हो गुन्हा तरी काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्म. अच्छा, आधी तुम्ही होते, आई होत्या. अच्छा, अरे काय घर तर बघा ना, मामाचं घर येत आहे. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकर पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. अरे आईचं दुःख याच्यापेक्षा काय अजून? लेकराशिवाय महत्व कशाला आहे? कशालाच नाही. तिला वाटतं आता संरक्षण धनुला तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनुला पण पाहिजे. धनु इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागल? नाही दादा, बिलकुल धनु खूप खसलाय तो. राम लक्ष्मण हे दोघं भाऊ आहेत, तीन भावंड. राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला, लक्ष्मण एकटा करन तरी काय? कुठपर्यंत पळाल? अवघड झालं. आपली शेती किती आपली असं काय कोरडं कोण करतं? बटन दिलेले वंजार लोक खूप शांत होत. नव्हतं. 15 वर्ष शेती करून 15 वर्ष झालं सरपंच आहे. खोट नाही माझ्या भावामध्ये.
नाही खोटचा विषयच नाही हो, काय तुम्ही मनात तपास अधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही आणि पाणी आणा, पाणी नाही. तिचे कोण मित्र असेल तर बघा नाही जा बेटा, जा त्याला जाऊ दे इथे नका बसू. म्हणूनच मला वाटतं लवकर न्याय मिळावा, मित्रांबरोबर राहू दे. शिकतील आणि परिणाम त्यांच्यावर होणे मला तर जीव काहीच कळना मला, काय करावं मी ती. ऐका ना, मध्ये पण दिसले ताईंना नको, नको. पण बॉक्स मध्ये पाणी आहे. नाही ते काकूंसाठी हो ना, नाही, ताईंना पण पाणी. मला ताई मरता मरता त्यांनी वाचवलं, पूर्ण माझं रक्त कमी झालं कधी म्हणजे 1 वर्षाखाली. आता पण तशीच परिस्थिती, म्हणजे तो वेगळाच होता तो. कुठल्या बी गोष्टीला तोंड दिलं असतं. मग तेच ना, त्यांनी पैसे माझी मला त्यांनी मरता मरता वाचवलं. नाही बस. म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. खान त्याची कीर्ती खूप महान होती, लहान होता, जेवण तर एवढंच होतं त्याचं, खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. किती आता धडपड येत नाही ना, मग झोपत नाही. तिची एक वाक्य ऐकायसारखे. आणि त्यांनी जो बॉडीगार्ड म्हणून दिलाय ना चाचाला पण आणि जो आय विटनेस आहे त्याला पण, तो राज्याबाहेर नाही, म्हणजे राज्यात पर्यंत जिल्ह्याच्या आणि जर मोर्चा आता मला सुद्धा सुधरणा काय बोलू. म्हणजे गावकरीच फक्त असतात, गावातले पोलीस कोणच नाही. ते जिल्ह्यात त्यांना सगळीकडे सिक्युरिटी मिळाली पाहिजे. म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेले की काय कोण कुठंच नाही, जिल्ह्याच्या बाहेर नाही, त्याला काहीच नाही. पत्र लिहिलं सगळ्यांसाठी लिहिलं ताई, सगळ्या नाही प्रतिनिधी घरासाठी, फॅमिलीसाठी. फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे ना. त्याचे पण छोटे धनुचे पण छोटे मुले. माझं आथर्डे, कळंब तालुक्यामध्ये आथर्डे पाथर्डे, आथर्डेला सीसीटीव्ही पण पाहिजे. हो पाहिजे, पाहिजेच आहे, बरोबर आहे. आणि ज्यांची ती गाडी होती त्यावेळेस ते वाल्मिकरला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेलते तिथं, ते त्या दिवशी इथं पण आले. पवार साहेब आले त्या दिवशी, ते सुद्धा पवार साहेब सकाळी आले. हो आम्ही आलो त्या दिवशी होते, त्या दिवशी आपण आलोत ना आम्ही त्या दिवशी सुद्धा नजर राखायला होता तो. कोण मग त्यांचे माणसं शिवलिंग मोराळे म्हणून त्याचा कार्यकर्ता, त्याचं काय त्याचे नावाने सगळ्या बाईट दिल्या, त्याचे परत कुठे सगळे सापडले. इथून जाताना सुद्धा हे सरेंडर व्हायचं ना, त्या दिवशी तो बीड जिल्ह्यातच होते. इथून जातानाचे सगळे सीसीटीव्ही आहे. मी एसपीना बोललोय नंतर, एसपी ठीक आहे बघतो, देख राहून कुठे तो माणूस तो पण हाय मोकळाच फिरतोय, त्याचं काहीच नाही. आणि कोणा आरोपीला काही जणांनी गाडीत नेऊन दुसरे 2-3 आरोपी होते जे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा आले, तर त्यांना सुद्धा घेऊन इथली एक डॉक्टर फॅमिली फिरली, त्याला एक नोटीस दिली, सोडून दिला आहे. अरे नुसतं 7-3 जात झाला, जर कोणी बोललं तर त्याला 7 महिने जेल होती. प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतोय की वाल्मिक कराडनी जो व्हिडिओ केला ना, व्हिडिओ करून टाकला की मी होतोय सरेंडर पुण्यातला. आता पुण्यात गेला, पण इथून गेला ताई तो. इथून सगळ्या आमच्या नेकून पोलीस स्टेशन हद्दीतून गेलाय, चौसाळीतून गेला, इथून केजहून गेला, केजला होता. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाप्पा ते इथं शिवलिंग महाराजाकडे. तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे. जे संतोष अण्णाच्या बरोबर गाडीमध्ये होते ते पाठीमागे. ये ना बंटू. म्हणजे त्यांच्या समोर उचललं होतं. हो बघा ना, जणू काय गाडी उपकार केले सर. चाटे पण आहे ताई, तो पण बीडला पण हा 5वा कुठे आहे? मला माझा विश्वासच नाही की 7वा आहे कुठे? असा कधी गायब होऊ शकतो माणूस? काय माहिती कुठे ठेवलाय का, बसलाय का, ठेवलाय का. असं कसं होणार हो? या जगामध्ये आता एवढं मोबाईल आहे, आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना. 2 महिने पोरग मिसिंग असं गेले 2.5 वर्ष फरार होता आणि ह्या केससाठी त्याला बोलवलं. 2.5 वर्ष फरार म्हणजे इथं फिरत म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून, आणि फिरायला तो इथे बीड जिल्ह्यामध्ये ओपनली इथं. आमच्याकडे त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच नाही केलं. त्याच्यावर गुन्हे असून सुद्धा, आणि त्याचे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा, त्याच्यावर प्रत्येकावर 9-9, 10-10, 11-11 गुन्हे, तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं.
मोकळे फिरतात. पोलिसांच्या समोर जे आरोपी आहेत ना आता सगळे या सर्व आरोपीवर गुन्हे ऑलरेडी आहेत. कुणावर 3 आहेत, कुणावर 9 आहेत, कुणावर मर्डर आहे, कुणावर खंडणी आहे, तरी ते मोकाटच फिरत होते. म्हणजे यांचा पूर्ण एवढा अभय आहे याच्यात काही त्यात आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा ह्याला सहर म्हणजे एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत. जी इथे आहे, परत तुमचा तो मुंडे यांचे जर CDR काढा म्हणून आपण एवढं बोलतोय तरी काढतो. CDR तर पाहिजे. तो 7व्याचा तर CDR का नाही काढला? त्याचा रे पोलीस यंत्रणेने साथ देते सगळी. नाही पण 7वा जो आहे ना त्याचा CDR का नाही काढत? नाही काढत. कृष्णा अंधारेचा CDR का नाही करायला लागलो म्हणजे करायला लागलं म्हणजे CDR काढायला काय लागतं? आणि मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास पोलिसांवर असेल. मला जरी नेलं तरी पोलीस येतील, मला एक वाटतं असं की पूर्ण केसचे जे पोलीस असतील ना त्या दिवशी मला तर वाटतं तेवढ्या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे मॅडम. कारण इतका विश्वास ठेवून जर ते असं करतात म्हणल्यावर. आणि पोलिसांवर ताई नाही विश्वास ठेवायचा तर ठेवायचा कुणावर? ठेवायचं कोणावर? अशा वेळेला पोलीस स्टेशनचे लोक येत नाहीत तर येतात कुठले लोक? त्यांनाच यायला पाहिजे होतं ना. म्हणजे त्यांचं काम काय नेमकं मग? एवढा मोठं झाले म्हणजे कसं होतंय कल्पना पण करू शकत नाही आपण. एका चांगल्या माणसाच्या असं होतंय म्हणजे इतकी त्यांची ओळख होती पोलिसांची शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली असं. आणि हे इतका विश्वासघात करतात म्हणल्यावर किती अवघड आहे. तर कधी कधी म्हणते न्याय नाही मिळाला ना जाऊ दे आपण नाही जगायचं. न्याय जर मिळायच नाही तर म्हणते आपण सगळे मरूया. जगण्यात अर्थच नाही म्हणते. आणि घटना पण ताई अशी झालीये दुपारी, ते पण मेन हायवेवर. घरातून नाही कुठेच नाही आणि सोबत तो असताना दिशा तर दाखवल्यास काहीतरी केलं. त्याला पण इतकं वाईट वाटतं ना. ह्यांना सिक्युरिटी आहे ना, ते पण तुम्हाला सिक्युरिटी आहे.